नमस्कार, मी बोराळ गावची कृषी कन्या गायत्री गणेश गावकरे आज आपल्या समोर एक नवीन विषय घेऊन आले आहे। माझ्या विषयाचे नाव आहे एकात्मिक व्यावसायिक शेती। यामध्ये प्रामुख्याने मी शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे। आजकाल आपल्या सर्वांची स्लॅबची घरे आहेत, त्यावरती जे पावसाचे पडणारे पाणी आपण एकत्रित करून पाईपलाईनद्वारे खाली घेऊन मत्स्य टँकमध्ये सोडलेला आहे आणि त्याच्याच वरती कुक्कुटपालन हा व्यवसाय देखील केलेला आहे। यामध्ये आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय केलेला आहे, ज्यामध्ये आपण प्रामुख्याने गावरान कोंबड्यांचा उपयोग केलेला आहे। जे कुक्कुटांची विष्ठा असते ती पाण्यात पडल्यामुळे माशांची वाढ ही चांगली होते। आपल्या प्रदर्शनासाठी आम्ही इथे कोंबड्यांची पिल्ली देखील आणलेली आहे। सोबतच जे शेततळ्यातील वेस्ट पाणी असतं ते आम्ही पाईपलाईनद्वारे शेताला दिलेले आहे। त्यात आम्ही प्रामुख्याने तृणधान्यांची शेती, पालेभाज्या, फळभाज्यांची शेती केलेली आहे। तृणधान्यांची शेती, पालेभाज्या, फळभाज्यांची शेती केलेली आहे। त्याचसोबत आम्ही मधुमक्षिका पालन देखील केलेलं आहे, ज्या माध्यमातून शेतकऱ्याला ताजा मध असा मिळेल। आपल्या शेतात हे बॉक्स कुठेही ठेवले तर मधुमक्षिका आपले काम करून ते आपल्याला मध मिळवून देतात। सोबतच आम्ही बांधावरील शेती करण्यासाठी नारळाच्या झाडाची नियुक्ती केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला एक नारळ वर्षाला 200 ते 300 नारळ सहजरित्या देऊ शकतो। आजचा नारळाचा बाजारातील भाव बघता 25 ते 30 रुपये आहे। त्याचसोबत जे आपलं शेतातील पाणी आहे ते आम्ही पाईपलाईनद्वारे तुतीची लागवड करून त्यास दिलेलं आहे। ज्यावेळेस आपल्या शेतातील पाणी सोडायचं नसेल त्यावेळेस आपण विहिरीकडून देखील पाईपलाईन केलेली आहे आणि विहिरीच्या पाण्याची वाढ व शेतातील जास्त पाणी रुजवण्यासाठी आम्ही जलतारा खड्डा देखील बनवलेला आहे। त्याचबरोबर विहीर पुनर्भरण खड्डा देखील केलेला आहे आणि तुतीची लागवड केल्यामुळे आम्ही ते रेशीम उद्योगास प्राधान्य दिले आहे, ज्यामध्ये रेशीम किडे आपल्याला 55 ते 60 दिवसात रेशीम कोश अगोदर तयार करून देत होते। मात्र आता त्याची प्रक्रिया कालावधी कमी होत 35 ते 40 दिवसाचा झालेला आहे। त्याचसोबत आम्ही ज्या ठिकाणी आपल्या शेतातील बांधावरील शेती आहे त्यामध्ये शेवगा आणि शेवरीच्या झाडांची लागवड केलेली आहे। जी शेवगा आणि शेवरीच्या झाडांचा पाला आहे तो आम्ही शेळ्यांना आणि गुरांना खाऊ घालू इच्छितो। आम्ही गुरांचा मुक्त गोठा व शेळ्यांचे अर्धबंदिस्त पालन केलेले आहे, ज्यामुळे आपल्या शेतातील जे पालापाचोळा असतील किंवा गवत असेल शेळ्या खाऊ शकतात। त्याचसोबत आम्ही या दोघांचे जे खत असतात म्हणजे जे वेस्ट मटेरियल असतं ते कंपोस्ट करण्यासाठी गांडूळ खत निर्मिती केंद्र देखील बनवलेलं आहे। आजकालच्या घरामध्ये होणारे जे गॅसचे स्फोट आहेत ते रोखण्यासाठी आम्ही बायोगॅस प्लांट देखील बनवलेला आहे, ज्यामध्ये गुरांची विष्ठा किंवा इतर जे आपल्या गरजू नसलेले पदार्थ कचरा यामध्ये टाकून बायोगॅस निर्मित होते। त्याचबरोबर आम्ही हे सगळे पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ग्राहक ते शेतकरी एक केंद्र देखील बनवलेलं आहे। सोबतच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती केंद्र बनवलेलं आहे, ज्यामध्ये शेतकरी आपल्या स्वतःच्या निर्मितीपासून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करू शकतो। त्याचबरोबर आम्ही इथे लेंडी खत, शेणखत या पद्धतीचे खत तयार करून ज्या गवऱ्या असतात त्यांचा इंधन म्हणून देखील वापर केला जातो। या गवऱ्या जर आपण आपल्या घरात ठेवल्या किंवा संध्याकाळच्या वेळेला पेटवून ठेवल्या तर आपल्या घरातील होणाऱ्या डासांपासून आपली मुक्तता होईल। या सगळ्या कारणामागचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा आणि आपला भारत हा कृषी प्रधान देश आहेच, मात्र एक कृषी आदर्श प्रधान देश म्हणून ओळखला जावा। धन्यवाद।